नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 आणि PYQ सिरीज आपण एकदम झपाट्याने चालू केलेली आहे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न आपण घेतच आहोत. सोबतच आपण पोलीस भरतीचे 2023 चे 2024 चे वेगळ्या जिल्ह्याचे जसेच्या तसे PYQ घेत आहोत. ठीक आहे. आणि या गोष्टीचा तुम्हाला फायदा खूप जास्त होणार आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला एक पेपरची लेवल कळेल, बरोबर आहे. मॉडरेट लेवल आहे, एकदम इझी लेवल आहे, हार्ड लेवल आहे. त्यानंतर तुमच्या मनातली भीती निघून जाईल आणि त्यानंतर प्रश्न विचारण्याची काठिण्य पातळी कुठपर्यंत असू शकते हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. आणि अभ्यास कितीही करा, मी वारंवार सांगते तुम्ही अभ्यास कराच, पण अभ्यास करताना तुम्हाला PYQ ची जोड ही हवीच. कारण जर तुम्हाला लवकरात लवकर कमी वेळात जर पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला PYQ वर चांगलं फोकस करावं लागेल. कारण रिव्हिजन मस्ट आहे. जोपर्यंत तुम्ही पेपर सेट सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत तुमच्या मनातली भीती जाणार नाही, कॉन्फिडन्स वाढणार नाही आणि आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करता येणार नाही, आपल्याला आपली वर्दी मिळवता येणार नाही. आणि या वर्षी तुमची वर्दी पक्की आहे बरं का. का बरं? कारण तुमचा अभ्यास झपाट्यानं चालू आहे. कॉम्पिटिशन जरी जास्त असलं तरी सुद्धा तुम्ही मन लावून अभ्यास करत आहात आणि खात्रीपूर्वक सांगते की जर अभ्यास मन लावून केला आणि PYQ सिरीज जर व्यवस्थित फॉलो केली तर 100% तुमची पोस्ट तुम्हाला नक्की मिळणार आहे. चला तर जराही दम न खाता पहिला प्रश्न लगेच बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. चला, पहिला प्रश्न सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. काय आहे रे? एका स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघ दुसऱ्या संघासोबत एक सामना खेळतो, तर एकूण किती सामने होतात असा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला माहिती आहे हा प्रश्न संभाव्यतावरचा आहे, बरोबर आहे. आणि सोबतच SPRF गट क्रमांक 3 कोल्हापूर पोलीस शिपाई भरती 2023 ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि इतका इझी लेवलचा प्रश्न आहे, कसा सॉल्व्ह करायचा सांगते बघा. एका मिनिटात उत्तर येणार आहे. जरी मी तुम्हाला ऑप्शन्स दिलेले नाहीये, पण कसं करायचं? एका स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले. संघ किती सहभागी झाले रे? 8. लिहिले. त्यानंतर काय करायचं? दिलेल्या संख्येपेक्षा एक कमी करायचं. त्या दोघांचा करायचा गुणाकार. 8 गुणिले 7 आणि पुढे काय करायचं? भाग द्यायचा त्याला 2 ने. भाग कितीने द्यायचा? 2 ने. बघा, 2 8, 4 7 28. म्हणजे प्रश्न विचारलेला आहे की एकूण किती सामने होतात? तर एकूण किती सामने होतात? 28 सामने होतात. समजते विद्यार्थी मित्रांनो? एकदम सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न लगेच बघायचा आहे. कुठेही जाऊ नका. व्हिडिओ मन लावून शेवटपर्यंत नक्की बघत राहा. पेनची इंक सगळ्यांना क्लिअर येणार की चेंज करायची बघा. आता इथे म्हटलेलं आहे की प्रत्येक संघ दुसऱ्या संघासोबत एक सामना करतो, बरोबर आहे. इथे आपल्याला एक सामना म्हटलेला आहे. जर त्यांनी म्हटलं असं 2 सामने करतो तर काय करायचं? आन्सर याच मेथडने काढायचं. जे काढलेलं आहे ना आपण 28 हेच आन्सर काढायचं. फक्त काय करायचं? त्याला 28 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 2 ने गुणाकार करायचा त्याचा. म्हणजे उत्तर काय येणार आहे? 28 दुने 56, बरोबर आहे. म्हणजे किती सामने होतील? 56 सामने होतील जर प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर 2 वेळा खेळतो तर. इथे एक वेळा म्हटलं म्हणून सरळ सरळ आपण 28 काढलं. 28 कसं काढलं? जेवढे संघ दिलेले आहेत तेवढे संघ घेतले आणि त्याच्यापेक्षा एक संघ कमी करायचा. म्हणजे एक संख्या काय करायची? दिलेल्या संख्येपेक्षा एक संख्या कमी करायची, त्या दोघांचा गुणाकार करायचा आणि आलेल्या गुणाकाराला 2 ने भाग द्यायचा. समजलं? त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 9 खेळाडूंच्या गटातील प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदाच हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील असा प्रश्न विचारलाय. किती खेळाडूने? 9 खेळाडूंच्या गटातील, बरोबर आहे. प्रत्येक खेळाडूने एकदाच म्हटलेलं आहे म्हणजे 9 गुणिले 8. आपण मी काय म्हटलं? जेवढे दिलेले आहे ती संख्या घ्यायची, त्यापेक्षा 1 न संख्या कमी करायची आणि त्याला 2 ने भागायचं. आता बघा, 4 दुने 8, 9 चौक 36 म्हणजे त्यांच्यामध्ये किती हस्तांदोलन होणार आहे? 36 हस्तांदोलन होणार आहेत. आणि हा सुद्धा प्रश्न SPRF गट क्रमांक 19 कुसडगाव पोलीस शिपाई भरती 2023 ला विचारला गेलेला आहे. समजते विद्यार्थी मित्रांनो? काहीही कठीण नाही.
आणि संभाव्यतावरचे जे प्रश्न आहेत ते आता आपण घेतच आहोत. तर तुम्हाला यावरून हे लक्षात येईल की हा सुद्धा टॉपिक महत्वाचा आहे. संभाव्यता टॉपिक महत्वाचा आहे. पोलीस भरतीच्या दृष्टीने तुम्हाला सोडून चालणार नाही. प्रत्येक प्रश्न एकदम छान पद्धतीने करायचा आहे. पुढचा प्रश्न लगेच बघायचा आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतंय. एका वर्गातील 14 विद्यार्थ्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तेव्हा किती हस्तांदोलन होतील असा प्रश्न विचारलेला आहे. आता एका वर्गातील 14 विद्यार्थ्यांनी, विद्यार्थी किती रे? 14, बरोबर आहे. एकमेकांशी हस्तांदोलन केले म्हणजे एक संख्या काय करायची? कमी करायची. भागिले काय करायचं? 2. बेसाती 14. 13 सात 91 म्हणजे 91 वेळा हस्तांदोलन होणार आहेत. एकदा केलं म्हणून. जर त्यांनी म्हटलं असं 2 वेळा केलं असतं तर काय करायचं? गुणाकार 2 नी करायचा. 3 वेळा केलं असतं तर काय करायचं? गुणाकार 3 नी करायचा आलेल्या उत्तराला. बरोबर आहे. आणि हा सुद्धा प्रश्न यवतमाळ पोलीस भरती 2023 ला विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो संभाव्यता टॉपिक तुम्हाला खूप छान पद्धतीने करायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न. एका मीटिंग मध्ये एकूण 31 सदस्य उपस्थित होते. सदस्य किती आहे रे? 31, बरोबर आहे. दिलेल्या संख्येपेक्षा 1 ने कमी करायचं म्हणजे काय करायचं? 30 करायचं आणि भागिले काय करायचं? 2 करायचं. आता बघा, जर प्रत्येकाने एक दुसऱ्यासोबत हात मिळवले, हात मिळवणे म्हणजेच हस्तांदोलन करणे, तर एकूण किती हात मिळवले जातील? काय करायचं? बेकबे 15 गुणी 30 आणि 15 गुणिले 31 एकदम छान शिस्तबद्ध गुणाकार करायचा. बरोबर आहे. 15 एके 15 ला 5, हातचाला 1, 15 त्रिक 45 आणि 46 म्हणजे 465 हस्तांदोलन होणार आहेत. हात मिळवणे होणार आहेत. किती वेळा? 465 वेळा. समजते विद्यार्थी मित्रांनो. आणि हा प्रश्न संभाजीनगर पोलीस भरती 2023 ला विचारला गेलेला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे. मी बरेच वेळा हे मेन्शन करत नाही. मला असं वाटतं PYQ म्हटल्यानंतर ते विचारलेच गेलेले आहेत. पण तरी कधीतरी अशी मनात शंका पण येते. पण पोरांना वाटत असेल की नेमका कुठल्या एक्झामला आला तर चला म्हटलं मग मेन्शन केलेला असावं. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न लगेच बघायचा आहे. जराही दम खायचा नाहीये. एक नाणे वर फेकले असता त्याच्यावर काय मिळवण्याची संभाव्यता आहे? नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस भरती 2023 ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीये एक नाणं आहे. एका नाण्याला बाजू किती रे? 2 बाजू, बरोबर आहे. पहिली कुठली? हेड आणि दुसरी कुठली? टेल, बरोबर. मग आता काय मिळण्याची शक्यता आहे ते आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो याचा एक फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. S इक्वल्स टू हेड डॉट टेल, बरोबर आहे. आता मला एक सांगा रे, तुम्ही एक नाणं आहे, एक नाणं वर फेकल्यानंतर म्हणजे एका नाण्याला बाजू किती? 2. एका नाण्याला बाजू किती? 2. त्या लिहिल्या मी बेसमध्ये. आता तुम्हाला एक नाणं वर फेकल्यानंतर एकतर तुम्हाला काय मिळेल? छापा मिळेल किंवा काटा मिळेल. छापा म्हणजे हेड मिळेल किंवा टेल मिळेल. मग दोन पैकी एकच मिळण्याची संभाव्यता आहे. एक तर छापा मिळेल, एक तर काटा मिळेल, बरोबर आहे. मग 2 पैकी 1 म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? 1/2. एवढं सिंपल आन्सर होतं. एवढा सिंपल प्रश्न होता. समजले विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न लगेचच बघायचा आहे आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न सगळ्यांना स्क्रीनवर दिसतोय. 20 जानेवारी 2016 ला मंगळवार होता. तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कधी येईल असा प्रश्न विचारलाय. आणि मुंबई पोलीस भरती 2024 चा हा प्रश्न आहे. मागच्या वर्षीचा प्रश्न आहे. आणि प्रश्न बघा कसा सॉल्व्ह करायचा. विचारलं काय आहे रे? 20 जानेवारीचा, ठीक आहे. 20 जानेवारीला काय होता? मंगळवार होता, बरोबर. आणि विचारलं काय? त्याच वर्षी महाराष्ट्र दिन. आता जर तुम्हाला हे बेसिक दिवस माहिती असायला पाहिजे. महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मे ला. 1 मे चा कोणता वार येणार आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर आता जर तुम्ही बघितलं तर आता आपण एक बेसिक गोष्ट करायची. जानेवारी महिना बघा, नंतर फेब्रुवारी महिना, मार्च महिना, देन एप्रिल आणि मे. आता मला सांगा जानेवारी महिना 31 दिवसांचा असतो. त्याच्यामधले 20 तारीख तर ऑलरेडी निघून गेलेली आहे.
मग जानेवारी महिन्यातले राहिले किती दिवस? 11 दिवस. फेब्रुवारी महिना 2016, 2016 हे लीप वर्ष आहे. 2016 कुठलं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. मग 2016 लीप वर्ष असल्यामुळे 2016 लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये किती येणार आहे? 29 दिवस येणार आहे. मार्च महिन्यामध्ये 31, एप्रिल महिन्यामध्ये 30 आणि मे महिन्याचा एकच दिवस आपल्याला पकडायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे दिवस तुम्ही पकडले या प्रत्येक दिवसाला 7 ने भागायचं. का बरं मॅडम? कारण 7 ने का भागायचं? कारण आठवडा 7 दिवसांचा असतो आणि 7 ने भागल्यानंतर जी बाकी उरते ती बाकी आपल्याला महत्वाची आहे. हवं तर कॅलेंडरवर एक डिटेल टॉपिक घेईल, पण आता पुरतं समजून घ्या. एकदम छान पद्धतीने समजून सांगते. आता जानेवारी महिन्यात 11 दिवस आहे. 11ला जर 7 ने डिवाइड केलं तर किती राहिले? 7 एक 7. खाली किती राहिले? बाकी 4. जेवढे बाकी राहत आहेत ना तेवढं लिहून घ्यायचं. आता 7 चोक 28 म्हणजे 29 मधून 28 गेला, एक बाकी राहिला. 7 चोक 28 बरोबर आहे. 30 31 म्हणजे 2 बाकी राहिले. 29 30 31 म्हणजे 3 राहिले बाकी. त्यानंतर इथे राहिले 2 बाकी. 7 चोक 28 बरोबर आहे. 30 मधून 28 गेले 2 आणि हा एक जसाच्या तसा. आता या सगळ्यांची काय करायची? या सगळ्यांची बेरीज करायची. किती येते विद्यार्थी मित्रांनो बेरीज? 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11. म्हणजे इथे लिहिते मी बघा, तुम्हाला सगळ्यांना विजिबल आहे स्क्रीन. 11 दिवस राहिले त्याला बघायचं 7 ने. 7 एक 7 बरोबर आहे. बाकी किती राहिले? 4. ही जी बाकी आहे ही आपल्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे. आता 4 म्हणजे बघा 20 जानेवारीला कोणता वार होता? मंगळवार. 20 जानेवारीला कोणता वार होता? मंगळवार. मग मंगळवार मध्ये 4 दिवस ऍड करायचे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार म्हणजे चौथा दिवस कोणता येत आहे? शनिवार येत आहे. म्हणजे त्याच वर्षी महाराष्ट्र दिवस कधी येणार आहे? शनिवारी येणार आहे. काय केलं समजलं? मंगळवार मध्ये इथे लिहिते बघा, मंगळवार प्लस 4 दिवस आपण केलेले आहेत. समजले सगळ्यांना? मग 20 जानेवारीला जर मंगळवार होता तर महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे त्याच वर्षी कोणत्या दिवशी येणार आहे? शनिवारच्या दिवशी येणार आहे. समजले विद्यार्थी मित्रांनो? काहीही कठीण नाहीये, तुम्हाला फक्त जमलं पाहिजे. काय केलं आपण? मी पुन्हा एकदा हा प्रश्न सांगते की आपण दिलेल्या तारखेपासून विचारलेल्या तारखेपर्यंत महिने किती आहेत ते लिहिले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे पर्यंत. मग प्रत्येक महिन्यातले दिवस किती आहे? आता जानेवारी महिन्याची ऑलरेडी 20 तारीख त्यांनी दिलेली आहे. मग 20 तारीख दिलेली असल्यानंतर आपल्याला कोणते तारखे लिहावं लागेल? राहिलेले दिवस. राहिलेले दिवस किती होते? 11. फेब्रुवारी महिन्यातले 29, मार्च महिन्यातले 31, एप्रिल महिन्यातले 30, मे महिन्यातला 1 दिवस बरोबर. मग आता दिलेल्या तारखेला आपण काय केलं? राहिलेले जे दिवस होते त्या प्रत्येक दिवसाला 7 ने भागलं. का भागलं? कारण आठवडा हा 7 दिवसांचा असतो. मग 7 ने भागल्यानंतर उरलेली जी बाकी आहे ती आपल्या कामाची आहे. मग दिलेल्या सगळ्या बाकींची आपण काय केली? बेरीज केली आणि बेरीज केल्यानंतर पुन्हा त्या बेरजेला 7 ने भागलं. पुन्हा बाकी किती उरले? 4 उरले बरोबर. मग उरलेले जे बाकी आहेत 4, ते 4 दिवस कुठे ऍड केले? 20 जानेवारीला मंगळवार होता, त्या मंगळवार मध्ये 4 दिवस आपण ऍड केले. आता काही जणांचं म्हणणं असेल की मॅडम 0 आले बाकी तर काय करायचं? 0 आलं तर आपल्याला दिवस पुढे वाढवायचाच नाहीये, तोच दिवस येणार आहे ऍज इट इज. बरोबर आहे की नाही? समजले? आणि असे प्रश्न पोलीस भरतीला विचारतात. मग आता काही जणांचं असंही म्हणणं असेल मॅडम याच्यात किती वेळ जाणार? अरे बाबा, ह्या एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला डिटेल समजून सांगण्यासाठी होता. पण जर तुम्हाला माहिती असेल, प्रॅक्टिस असेल ना, तर तुम्ही काय करणार? एकदम पटापट पटापट किती दिवस राहिले आणि त्याला लगेच बाकी लिहून घेणार. बरोबर आहे? हे एवढं लिहिण्याचं कामही नाही. मला जर करायला लावलं तर मी काय केलं असतं? सरळ सरळ बाकीची ऍडिशन केली असती, त्याला 7 ने डिवाइड केलं असतं. पण तुम्हाला डिटेल समजून सांगण्यासाठी आणि तुमची कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होण्यासाठी मी हे एवढं डिटेल घेतलेलं आहे. प्रश्न खूप खास होता, असे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे आवर्जून प्रत्येक टॉपिक करायचा आहे. आणि प्रश्न मुंबई पोलीस भरती 2024 चा आहे. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न लगेच बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. लेटर सिरीज वरचा प्रश्न सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय बरोबर आहे.
फिल्मला एडीजीएच असं लिहिलेलं आहे, तर मिल्कला काय येणार असा प्रश्न विचारलेला आहे. आणि जेव्हा पण लेटर सिरीज असणार त्या लेटर सिरीज साठी एबीसीडी लिहायची आणि कुठल्या फॉर्मॅट मध्ये लिहायची यासाठी मी तुम्हाला खाली लिहून सुद्धा दाखवलेली आहे. एबीसीडी एम पर्यंत लिहायचं, एम पासून इकडे एन पासून पुन्हा झेड पर्यंत रिव्हर्स ऑर्डर मध्ये घ्यायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न सॉल्व्ह करताना तुम्हाला एबीसीडी ची खूप जास्त मदत होते आणि 2 मिनिटाचं काम असते. माझं असं म्हणणं आहे की बोटावर करण्यापेक्षा हे करण्यापेक्षा कसं आहे, चुकायला नको, कारण हे जे मार्क्स आहेत हे आपले हक्काचे मार्क्स आहेत, आपल्या हातचे मार्क्स आहेत. मग हे चुकायला नको असं वाटत असेल तर तुम्हाला आवर्जून एबीसीडी लिहायची आहे. 2 मिनिटं द्या त्याला, लिहा. काही गोष्टी एकदम साधेपणाने आणि गरिबासारख्या करत चला, कारण त्यातच काय आहे, अशा मुलांचे मार्क जात नाही आणि जे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये घाई न करतात त्यांच्या सिली मिस्टेक होतात आणि मार्क्स जातात. आता बघा रे, एफ आहे, एफ पासून ए किती बॅक यायचंय, हा झाला एफ. एफ पासून 1 2 3 4 म्हणजे 4 ने जर रिव्हर्स आलं तर तुम्हाला काय मिळाला, ए मिळाला. बरोबर आहे. मध्ये 4 लेटर आहे म्हणजे इथे काय आहे, -4. आय चं पण तेच आहे का चेक करा. आय आहे इथे, बरोबर आहे. 1 2 3 4 म्हणजे डी मिळालेला आहे. बरोबर आहे. मग सेम यम साठी बघा, यम ला मी इथे मार्क केलेला आहे. 1 2 3 4 काय मिळायला पाहिजे, एच. काय मिळायला पाहिजे, एच लिहिला. आय साठी आता इथे जर डी मिळाला तर 100% इथे सुद्धा डीच मिळणार आहे. आता एल, एल साठी इथे जी मिळाला म्हणजे 100% इथे सुद्धा जी मिळणार आहे, हे काढायचं नाही. आता के साठी बघा रे, के इथे आहे, बरोबर आहे. 1 2 3 4 काय मिळणार आहे, एफ मिळणार आहे. काय मिळणार आहे, एफ. आणि असं ऑप्शन आहे का, एच डी जी एफ, हो 100% आहे मॅडम. चौथा ऑप्शन तुम्हाला सगळ्यांना दिसत आहे. सोपं होतं की नाही रे, काहीही कठीण नाही. आणि मी वारंवार सांगते की नंबर सिरीज झाली, लेटर सिरीज झाली, हे तुमचे हक्काचे मार्क्स आहे आणि हे मार्क्स चुकण्यासारखे नसतात. तिथेच सगळं आणि तिथेच आपल्याला सॉल्व्ह करायचा अशातला हा प्रकार असतो. लेटर सिरीज मध्ये तर तुम्हाला एकदम इझी जाते, नंबर सिरीज मध्ये तरी कधीतरी तुमचं लॉजिक लागत नाही किंवा असं काही होतं, पण लेटर सिरीज मध्ये असं काहीही राहत नाही. फक्त याला एक शांतपणे विचार करून वेळ द्यायचा असतो. खूप वेळ देण्यासारखा पण प्रश्न नसतो, त्याच्यामुळे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. फक्त ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन सिली मिस्टेक टाळायची आहे, एवढं माझं वारंवार सांगणं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न लगेच बघायचा आपल्याला. वोल्फ हे फ्लो मध्ये लिहिलं जातं. बघा इथे मी दाखवते तुम्हाला. वोल्फ, वोल्फला फ्लो असं लिहिलं जातं. कसं, फ्लो. बघा रे, एफ एल ओ डब्ल्यू म्हणजे याचं काय, एक्झॅक्ट रिव्हर्स ऑर्डर केलेली आहे. तर 8 5 2 6 ला कसं लिहिणार, कसं लिहिणार, 6 2 5 8. का बरं, कारण एक्झॅक्ट रिव्हर्स ऑर्डर दिलेली आहे पहिल्या लेटरची, तर तुम्हाला सेम वेनी जायचं आहे. मग 6 2 5 8 ऑप्शन आहे का रे, हो 100% आहे मॅडम, सेकंड नंबरचं. बरोबर आहे. आणि हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. आता काही जणांना अजूनही डाऊट असेल, मॅडम इतके इझी प्रश्न विचारतात का. अरे बाबा हो, बघ हे प्रश्न कुठले आहेत, मी जसेच्या तसे कॉपी केलेले आहे. कुठचे कॉपी केलेले आहे, मुंबई पोलीस भरती 2024 चे हे प्रश्न आहे आणि हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यावर मात्र शंका घेऊ नका. प्रत्येक प्रश्नामागे मी मेन्शन केलेलं आहे की कुठल्या एक्झामला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, याच उत्साहात आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे. 7 12 18 14 19 आणि 20 ची सरासरी किती, असा प्रश्न विचारलेला आहे. सरासरी म्हटल्यानंतर काय येणार रे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सरासरी म्हणजे काय होतं, एकूण घटक, एकूण घटक भागिले एकूण घटकांची बेरीज, सॉरी हा, एकूण घटकांची बेरीज भागिले एकूण घटक. ठीक आहे. मग आता काय करायचं आहे, दिलेल्या संख्यांची बेरीज करा. 7 अधिक 12 अधिक 18 अधिक 14 अधिक 19 अधिक 20. ठीक आहे. आणि दिलेल्या घटक किती आहे मोजायचे, 1 2 3 4 5 6, 6 आहे.
म्हणून 6 ने भागायचं. विद्यार्थी मित्रांनो, आपण एकूण घटकांची बेरीज आणि एकूण घटकांची मांडणी अशा टाइप मध्ये केलेलं आहे. आता बघा रे, वरच्याची जर तुम्ही बेरीज केली तर काय येत आहे? 90 येत आहे. काय येत आहे? 90. बघा 12 आणि 18 किती झाले? 30 झाले. 30 आणि 7 37, 37 आणि 14 किती झाले? 37 आणि 10 म्हणजे 47, 47 आणि हे 4 51, 51 आणि 19 म्हणजे झाले 70, 70 आणि 20 झाले 90. 90 डिवायडेड बाय 6. आता डायरेक्ट तुम्ही करू शकता 15 सख 90 म्हणजे काय मिळाला आन्सर आपल्याला? 15 मिळालेला आहे. सरासरी किती मिळाली विद्यार्थी मित्रांनो? 15 मिळालेली आहे. समजते सगळ्यांना? आणि याच फ्लोने जायचं आहे. चला पुढचा प्रश्न आपल्याला लगेच बघायचा आहे. जराही दम खायचा नाही आणि खाऊ द्यायचा नाहीये. जर आज शनिवार असेल तर 27 दिवसानंतर कोणता वार येईल असं विचारलेलं आहे. आजचा वार कोणता आहे रे? शनिवार. आज वार कुठला? शनिवार दिलेला आहे. आणि 27 दिवसानंतर कोणता वार येईल? काय करायचं? दिवस किती? 27. 27 ला कशाने भागायचं? 7 ने. 7 त्रिक 21. बाकी किती राहिले? 6. हे 6 या शनिवार मध्ये काय करायचे? ऍड करायचे. आता शनिवार मध्ये 6 ऍड करायचे म्हणजे बघा, शनिवार नंतर कोणता वार येणार? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. बरोबर आहे. आणि तसंही एवढं मोजलं नाही तरी काय, शनिवार नंतर 7 दिवसांनी शनिवारच येणार आहे. मग एक कमी म्हणजे काय? शुक्रवार येणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर शुक्रवार आहे. हा प्रश्न सुद्धा मुंबई पोलीस भरती 2024 ला विचारला गेलेला आहे. समजते विद्यार्थी मित्रांनो? चला पुढचा प्रश्न खूप खास आहे, आपल्याला लगेच बघायचा आहे. वरती दिसतोय काय विचारलेला आहे रे? 105 गुणिले 95 असा प्रश्न विचारलेला. आणि काही जणांचं म्हणणं असं असेल की मॅडम असा प्रश्न येतो का? अरे येतो का म्हणजे काय शंका दाखवताय? आलेला आहे, मुंबई पोलीस 2024 ला आलेला आहे. मग एकदम गरीबासारखा सभ्य लोकांसारखा गुणाकार करायचा. 5 5 25 ला 5 हातचे आले 2 5 0 0 इथे राहिला 2 5 1 5 एकक स्थानी 0 9 5 45 ला 5 हातचे आले 4 9 0 0 4 जसाच्या तसा 9 1 9. काय येणार आहे? 5 7 9 9. उत्तर मिळालेलं आहे आपल्याला. ठीक आहे. आणि पुन्हा जर तुम्हाला असं वाटत असेल की मॅडम याची काही वेगळी पद्धत नाही का, तर तुम्ही याची वेगळी पद्धत अशी करू शकता. 95 ला तुम्ही काय लिहू शकता रे? 100 वजा 5. 100 वजा 5 म्हणजे 95. आणि 100 अधिक 5 म्हणजे काय झाले? 95. बरोबर आहे. मग हे काय होतंय? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 100 स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर असं तयार झालेलं आहे. बरोबर आहे. आता इथे बघा किती झाला? 10,000. किती झालं? 10,000. आणि 5चा वर्ग किती झालाय? 25 झालेला आहे. 10,000 जर 10,000 वजा 25 केलं तर 9975 असं उत्तर येणार आहे. 100% असं उत्तर मिळणार आहे. समजतंय विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीनं पण करू शकता. पण माझं म्हणणं काय आहे? कुठला रे फॉर्म्युला? कसं करायचं? एवढं केल्यापेक्षा सरळ सरळ लहान लेकरासारखं केलेलं केव्हाही चांगलं. तुमचं उत्तर अगदी सहजतेनं निघणार आहे. आता पुढचा प्रश्न आपल्याला लगेच बघायचा आहे. बघा रे, अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो. अनुपम हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. तर ते दोघे हेच काम किती मिळून तर ते दोघे मिळून हेच काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न आहे. आणि मुंबई पोलीस भरती 2024 चा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न सॉल्व्ह करत असताना एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. काळ काम वेगातला सगळ्यात बेसिक लेवलचा प्रश्न हा आहे. ठीक आहे. आणि काळ काम वेगवरचं जर तुम्हाला असं वाटत असेल की डिटेल लेक्चर बघावं, सगळे टाईप बघावे, एकदम इझी लेवल पासून तर मॉडरेट लेवल, हार्ड लेवल सगळे लेवल बघायचे असेल तर माझ्याच युट्यूब चॅनलला यावर 2 व्हिडिओ पार्ट 1 पार्ट 2 असं घेतलेलं आहे. तुम्ही आरामात बघू शकता. एकदम बेस्ट एक्झाम्पल आणि छान पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. चला तर लगेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे दिसते आपल्याला काय काढायचं? टाइम पिरियड काढायचा आहे की म्हणजे वेळ किती लागणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग ते जर काढायचं असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, ए इंटू बी अपॉन ए प्लस बी. ए प्लस बी. आता काय दिलेलं आहे? 24 गुणिले 12 आणि 24 अधिक 12. 24 अधिक 12 ची हे काय होणार आहे? 6 आणि हे 3. बरोबर. म्हणजे 24 अधिक 12 मी इथे न लिहिता डायरेक्ट केलेला आहे. 36 आला. नाही तर काही लोकांचा इरेज करून पुन्हा एक स्टेप वाढली तरी चालेल. काही लोकांचा असाही प्रश्न असेल की मॅडम डायरेक्ट 36 का लिहिलं?
तर चला बाबा तुमच्या मनाने. आता 24 गुणिले 12 आणि खाली काय येणार 36. 12 एक 12, 12 त्रिक 36, 3 एके 3, 3 8 24 म्हणजे उत्तर काय मिळणार आहे 8 दिवस. उत्तर काय मिळणार आहे 8 दिवस. तर दोघे मिळून जर काम करायला लागले तर त्यांना किती दिवस लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 8 दिवस लागणार आहेत. समजलंय? प्रश्न एकदम छान पद्धतीनं एक्सप्लेन केलेले आहेत. सिंपल प्रश्न होते, काहीही कठीण नव्हतं आणि प्रत्येक प्रश्न खास आहे. प्रत्येक प्रश्न विचारला गेलेला आहे आणि तुम्ही जर हा प्रश्न बघितला ना तर या लेवलवरचे येणारे सगळे प्रश्न तुम्ही अगदी सहज सॉल्व्ह करू शकता याची खात्री आहे. कारण काय आहे की हे जे प्रश्न आहेत हे मी व्यवस्थित कारण हे जे प्रश्न आहे या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण खूप जास्त जबरदस्त आहे आणि माझ्या परीने जितक्या बेस्ट आणि एकदम साध्या लेवलला जाऊन शिकवता येईल तितकं मी तुम्हाला साध्या लेवलनी आणि बेस्ट लेवलनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न. ओ माय गॉड, आपले प्रश्न संपलेले आहेत. आपले प्रश्न संपलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुमच्याशी गप्पा मारायची आहे. मला सांगा तुमचा अभ्यास कसा चालू आहे? कारण मुंबई पोलीस भरती खूप जवळ आहे. एकंदरीत तुम्हाला 2 महिने मिळणार असं तरी तुम्ही समजा. कारण जरी तुमचं फिजिकल चालू झालं, फिजिकल जे आहे म्हणजे मैदानी चाचणी जरी चालू झाल्या, तरी तुम्हाला तिथून काही दिवस मिळतात. साधारण 20 ते 22 दिवसांचा पिरियड तुम्हाला लेखी परीक्षेसाठी असतो राखीव. आणि आपण पुढच्या महिन्यात जरी आपण ऑक्टोबरच्या एंडला जरी आपण असं अझ्युम केलं की तुमची मैदानी चाचणी होणार आहे, तरी तुम्हाला साधारणतः 2 महिन्याचा पिरियड आहे आणि या 2 महिन्याच्या पिरियड मध्ये तुम्हाला विषय आहे मराठी, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान जीके जीएस बरोबर आहे. त्या त्यापैकी मराठी आणि गणित बुद्धिमत्तेचं रिलॅक्सेशन तुम्हाला मी माझ्याकडून देऊ शकते. कारण असं आहे की मी रेग्युलर पीवायक्यू सिरीज घेणार आहे. सोबतच काही राहिलेले जे टॉपिक आहे ते पूर्ण एकंदरीत त्याचा आढावा घेणार की कुठले टॉपिक जास्त इम्पॉर्टंट आहे आणि जास्त इम्पॉर्टंट असलेले प्रत्येक टॉपिक घ्यावा असं माझी इच्छा आहे. तुम्ही फक्त तुमचा रिस्पॉन्स जो आहे ते खूप छान पद्धतीने असू द्या आणि पुन्हा वारंवार एकच गोष्ट सांगत राहते की असं नाही हे पोलीस भरतीलाच महत्वाचं आहे, हे तुमच्या सरळ सेवेला सुद्धा महत्वाचं आहे. प्रत्येक प्रश्न तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. सरळ सेवा असो, तुमची तलाठी भरती असो, तुमची पोलीस भरती असो, टेट एक्झाम असो, कुठली एक्झाम असो, ठीक आहे. आता अगदी तोंडावर पोलीस भरती आली आहे म्हणून आपण त्याला जास्त फोकस करतोय आणि स्पेशली त्याची पीवायक्यू घेतोय कारण पोरांना एक दिलासा मिळावा, त्यांना वाटावं की नाही आपल्यात पण ते गट्स आहेत, आपण पण ही एक्झाम इझिली ट्रॅक करू शकतो, आपण सहजपणे पोलीस बनवू शकतो असा कॉन्फिडन्स त्यांना यावा. ठीक आहे. आणि माझं एक एकंदरीत मत आहे की जेवढं जास्त मदत होईल करता येईल तेवढी जास्त तुम्हाला करावी आणि तुमच्या याच्यात थोडा तरी का म्हणजे वाटा मिळवता आला तुमच्या यशामध्ये तर तो मिळवावा. ठीक आहे. बाकी या मागे बाकी या सगळ्या लेक्चर मागे माझा कुठलाही स्वार्थ नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अभ्यासासाठी खरंच खूप बेस्ट लक. छान पद्धतीने अभ्यास करत राहा. स्वतःचं स्वप्न पूर्ण करा. आई वडिलांच्या स्वप्नासाठी मनापासून झटा. तुमच्या अंगावर वर्दी चढलेली तुम्हाला जरी पाहायची असली तरी प्रत्येकाच्या आई वडिलांचं हे स्वप्न असतं. त्यांना असं वाटतं की आपला मुलगा पोलीस व्हावा, चांगल्या नोकरीवर लागावा आणि सरकारी नोकरी म्हटलं तर या गोष्टीचं अट्रॅक्शन अजूनही आपल्या सर्वसामान्य जनतेमध्ये आहेच. बरोबर आहे. चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटणार आहोत अशाच एका पीवायक्यू सोबत. पण आपल्याला अभ्यास मात्र करायचा आहे, ब्रेक द्यायचा नाहीये. तुम्ही छान पद्धतीने अभ्यास करत राहा. प्रत्येक टॉपिक पूर्णपणे वेळच्या वेळी क्लिअर करा आणि प्रत्येक पीवायक्यू नोट डाऊन करत चला. त्याने तुमची प्रॅक्टिस होणार आहे माझ्यासोबत. जेव्हा तुम्ही लेक्चर बघता तेव्हा माझ्या सोबत तुम्ही काय करा सॉल्व्ह करायला शिका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तब तक के लिए बाय.